पक्षात गेलो तर एक सामाजिक चळवळीतनं सामाजिक बांधिलकी म्हणून पहिल्यापासून काम करत आलो, ते विचारधारेचं मन केलं, तो एक वेगळा विषय आहे। आणि निश्चितपणे आम्ही जे काम करतो असं काही नाही की बाबा पूरग्रस्त समितीचं काम आम्ही गेली 4 वर्षे करतोय किंवा इथं जी जमलेली लोक आहेत किंवा आमचे सरपंच 130 आहेत, या कोणालाही मी माझ्या निवडणुकीसाठी मत द्या म्हणून कोण सुद्धा केलं नाही, तो पार्ट वेगळा आहे। आणि आम्ही पहिल्यापासून एक पूरग्रस्त समितीचं काम करत असताना इथे कधीही पक्षाचं राजकारण नाही, कारण ज्या गोष्टीसाठी निवडणूक एवढ्यासाठीच लढलो की बाबा काँग्रेस पक्षामध्ये ज्या सर्वसामान्य नवीन कार्यकर्त्यांना जी संधी द्यायला पाहिजे, नाही संधी दिली निदान त्याला कन्सिडर करायला पाहिजे, विचारपूस करायला पाहिजे, त्या गोष्टी झालेल्या नाही, त्याच्या विरोधात काही आवाज म्हणून आम्ही लढलो। आज मी अपक्ष म्हणून लढतो आणि अजूनही मी आज हे काम त्याच पद्धतीने थोडं चालू ठेवायचं ठरवलंय। आमचा जो मुद्दा होता तो लढण्याचं मूळ जे कारण होतं की सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीने कन्सिडर करणं गरजेचं आहे ते नाही केलं। समजा आमच्याकडे आम्ही जे काम करतो त्याचं महत्व देणारे आणि कोण पक्षाने कोण घेणार असतील किंवा तुमच्या प्लॅटफॉर्ममध्ये आमचा उपयोग करून घेणार असतील, सन्मान करणार असतील आणि त्या पद्धतीने करणार असतील तर आम्ही विचार करू कुठला तो अजून केलेला नाही, परंतु आज हाय असा आम्ही त्यामुळे तुमच्या जागेमुळे काँग्रेसच्या संस्कृतीचा फरक पडला असं वाटतं तुम्हाला? आपण एक सामान्य नागरिक, एवढा मोठा देश आहे त्यात एवढा मोठा पक्ष आहे। राहुल पाटील यांच्यासारख्या नव्या कार्यकर्त्याला तुमच्या म्हणण्यानुसार संधी दिली तर तुमची काय भूमिका आहे? नाही आता मी बघा माझ्या भूमिकेत ती काँग्रेस पक्षाचा निर्णय राहणार, मी आज माझं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष आम्ही का केली, काँग्रेस पक्षामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा विचार होतो आणि आज इतके वर्षाचं नाही, फक्त एका लोकसभेचा विषय नाही, पाठीमागे त्या बऱ्याच झालेल्या आमच्या बरोबरचा जो अनुभव आहे तो त्याचा सगळ्याचा परिणाम, एक लोकसभा त्याचं ती रिॲक्शन नाही आणि आज काँग्रेस पक्षानं मला निलंबित केले, आता तो पुढचा विषय तो काँग्रेस पक्षाचा राहणार आहे, त्यांच्या निर्णयाबद्दल मला बोलायचं नाही, ती काय अधिकार नाही। विधानसभेला तुम्ही लढणार आहात का? नाही असं काय नाही, विधानसभेला मी काय लढणार, काँग्रेसला पाठिंबा देणार अपक्ष आहे तुमची राजकीय आज तो निर्णय माझा काही नाही, राजकीय दिशा काय आहे? मी आज ज्या सामाजिक चळवळ ह्या संबंधाने जे काम करत आलोय आतापर्यंत त्या पद्धतीने काम करत आहे। अजून आमची आवश्यकता आमच्या त्या कामाला वाव देण्यासाठी तुम्ही वाटलं पुढं तर विचार करू, अजून तो काही निर्णय केलेला नाही। पण आता लोकसभा निवडणूक झाली, सगळं तुला करणं सगळं पाणीवर गेले, पण निलंबन मागं घ्यावं किंवा कारवाई सुरू करायची मागणी किंवा पक्षाशी अप्रोच होणार का? नाही बघा विषय कसा आहे की मुळात आमचं आम्ही का निवडणूक की काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटपाची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया कुठेही फावत नाही किंवा वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे। एकदा आमच्या प्रभारींचा एकदा फोन आला, त्यांनी मला भेटायचं आश्वासन दिलं, त्यानंतर त्यांचा संपर्क केला नाही, कॉन्टॅक्ट केला नाही आणि ह्या सगळ्याचा एक तो उद्रेक आहे, म्हणून आम्ही निवडणूक लढतो। आज म्हणणं कसं आहे की आम्ही इतकी वर्षे पक्षामध्ये जे काम केलं, आमची उपयुक्तता किती पक्षाला आहे हे पक्षाला वरिष्ठांपर्यंत जर आमची आवश्यकता असली तर पक्ष विचार करेल। संघर्ष सर्वसामान्य माणसाचा आहे, तो सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे आणि त्याच्या विरोधात बाजूला लढणाऱ्या बलाढ्य शक्ती आहेत, त्यांच्या पुढे आम्ही फार तोकडे आहोत आणि त्यामुळं खरं जे सत्य आहे ते सत्य समोर येत नाही आणि हे तो संघर्ष आमचा राहणार आहे। तो आज आम्ही लगेच आम्ही तो करू ह्यासाठी वेळ हेच खरं उत्तर आहे, ते दिसलं। आमची एक समन्वय बैठक लोकप्रतिनिधींबरोबर असू दे किंवा पूरग्रस्त समितीबरोबर असू दे किंवा स्वयंसेवी संस्थांबरोबर असू दे पुराच्या संदर्भाने लावावी ही आमची 4 वर्षाची मागणी होती। ती फेब्रुवारी 2024ला आत्ता नूतन कलेक्टर साहेबांचा आभारही आहोत आम्ही की त्यांनी ती बैठक आत्ता ही लावली। मागील कलेक्टरनी त्याबद्दल आम्हाला अजिबात वेळ दिला नव्हता आणि निश्चितपणे त्या बैठकीमध्ये आमची जी बाजू आहे ती कलेक्टर साहेबांनी ऐकून घेतली आणि त्यानंतर जो गगनबावडा रोडचं जे काम चालू आहे, भराव टाकून चालू होतं बालिंग्या पुलाच्या पुढं, ते तिने थांबवायचे आदेश काढलेत आणि सायंटिफिक डाटा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागवला आणि त्यानंतरच तिथं भरावाचं काम सुरू करावं। आम्हाला ही अपेक्षा आहे। हे करत असताना प्रशासनानं किंवा संबंधित शासन असेल ह्यांनी ह्याबाबत योग्य पावलं उचलून ही
विकासाची कामं करावी ही महत्त्वाची आहे. ही कारवाई सुरुवात आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही समाधानी आहे की तिथलं ते काम भरावं टाकायचं थांबवलं आहे. पण आता ते पुढची जे त्यांनी जसं म्हणलं आहे तसं तो अभ्यास डाटा घेऊनच त्याचे किती ओपनिंग्स पाहिजे आहेत त्या पद्धतीने ते ओपनिंग्स ठेवाव्यात. आम्ही लोकप्रतिनिधी कोण म्हणते 3 मोऱ्या टाका 4 मोऱ्या टाका हे महत्त्वाचं नाही आहे. टेक्निकल माणसांचा टेक्निकल रिपोर्ट जो आहे, शास्त्रीय जो अहवाल आहे त्यानुसार ही कामं होणं गरजेचं आहे. ही मागणी आहे पूरग्रस्त समितीची. आम्ही असं अनावश्यक काय म्हणत नाही की ह्या गोष्टी करा, कारण आपण तात्पुरती मलमपट्टी करून हा प्रश्न सुटणार नाही. पुढच्या अनेक पिढ्यांना ती किंमत आम्हाला भोगावी लागेल. आज आता आमचे इथं शेतकरी बसलेत, मेडे मामांनी सांगितलं त्यांचे ऊसाचं किती नुकसान व्हायला लागले. आज बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामधल्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी आज सांगतो मागील हंगामामधलं ऊसाचं उत्पादन काढा सगळ्या साखर कारखान्याचं कोल्हापूर जिल्ह्यातलं, आणि ह्या हंगामातलं उत्पादन आता तुम्ही होणार आहे ते काढा. 6 ते 7 लाख टनाचं नुकसान आम्ही शेतकरी भोगणार आहोत. कमीत कमी ही जी व्हॅल्यू 200 कोटी रुपये होते. हे किती मोठं नुकसान चाललं आहे. आणि हे नुकसान भरपाईनं हे होत नाही आहे. ह्याच्यासाठी जे मूळ कारणं आहेत ती कारणं शास्त्रीयदृष्ट्या शोधणं आणि त्याच्या दुरुस्त्या करण्यासाठी सुरुवात करणं